अहमदनगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एक दुर्दैवी घटना घडली आहे। चापानेर येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या पायदळ दिंडीतील वारकऱ्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय। हा अपघात सकाळी अहमदनगर नजीक झाला। अशोक नामदेव चव्हाण वय वर्ष 55 असे मृत वारकऱ्याचे नाव आहे। चापानेर येथील श्री संत वैजनाथ महाराज कर्डिले यांची गेल्या 15 वर्षांपासून पंढरपूर येथे पायी दिंडी जाते। यावर्षी 30 जून रोजी हबप सोमनाथ महाराज कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी निघाली होती। शुक्रवारी सकाळी 9 वाजता इमामपूर जिल्हा अहमदनगर येथे दिंडीतील वारकरी नाश्ता करण्यासाठी थांबले होते। नाश्ता केल्यानंतर पंढरीच्या दिशेने निघालेल्या दिंडीतील वारकरी अशोक चव्हाण यांना पांढरी पोल ते अहमदनगर दरम्यान अज्ञात वाहनाच्या पांढऱ्या रंगाच्या वाहनाने जोरदार धडक दिली। यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। हबप सोमनाथ महाराज कर्डिले यांच्या फिर्यादीवरून अहमदनगर येथील MIDC पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। अशोक चव्हाण यांच्या मागे पत्नी, मुलगा, 4 मुली, सून, नातू, जावई असा मोठा आप्त परिवार आहे। चिंचखेडा खुर्द येथे चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त होत आहे।